आपण आज कवितेची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. कविता म्हणजे काय, कवितेच्या व्याख्या, कवितेचं आकलन, ह्या गोष्टीच्या नंतर आपणाला कवितेच्या काही वैशिष्ट्यांचा विचार करायचा आहे. पहिलं वैशिष्ट्य असं आहे की भाषिक अवकाश असतो कवितेमध्ये. स्फुट किंवा भाषिक अवकाशाचं जर विचार केला आपण, छोटे म्हणजे स्फुट छोटीशी अशा रचनेमधून कवितेचं रूपवैशिष्ट्य ते मानल्या जातं. स्फुट रचनेच्या माध्यमातून ज्या कविता लिहिल्या जातात तर त्याचं एक असं रूप असतं. पण केवळ असं रूप हे भावकवितेच्या संदर्भात असतं. कारण भावकविता हीच अल्पाक्षरत्व असते किंवा अल्पाक्षरत्वाने युक्त असते. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर संतांचे अनेक अभंग जे आहेत ना, हे भाषिक अवकाशाच्या बाबतीत कमीत कमी शब्दामध्ये अधिकाधिक अर्थ सांगण्याची क्षमता त्याच्यामध्ये आपल्याला दिसते त्या अभंगांच्या मध्ये. पण अलीकडच्या आधुनिक मराठी कवितेमध्ये जर त्याचा विचार केला आपण तर कुशिरेगे जे आहेत कवी, त्यांच्या अशा अनेक कविता अल्पाक्षर आहेत आणि त्या अल्पाक्षरत्व त्याच्यामध्ये असलं तरी व्यापक असा अर्थ त्या कवितेमध्ये दडलेला आहे. आपण भाषिक अवकाशाचा जर विचार केला तर हे एक कवितेचं वैशिष्ट्य आहे. संतांच्या अभंगात, कुशिरेगे यांच्या कवितेमध्ये हे अल्पाक्षरत्व आहे. ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, हे काव्यग्रंथच आहेत. या ग्रंथांच्या बाबतीत हे तत्व लागू पडत नाही, कारण ते काव्य सदृश्य कविता आहे. म्हणून तिला हा नियम लावता येणार नाही, निकष लावता येत नाही. दुसरं असं वैशिष्ट्य की आशयाची संवेद्यता. कवितेमध्ये जो आशय असतो ना, त्या आशयाचा देखील आपण विचार करतो. आता आशयाची संवेद्यता म्हणजे काय, तर कवितेतून जाणवणारी भावप्रतीती जी आहे ती. एखादी कविता वाचताना आपणाला किंवा वाचकाला त्या कवितेतल्या शब्दाच्या अर्थातून जी अनुभवाची प्रतीती येते ती प्रतीती म्हणजेच संवेद्यता. आता कवीनं कवितेमध्ये जे मांडलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये लय असते, नादमयता असते, यांचा वापर केलेला असतो. विशिष्ट प्रकारची शब्दकळा असते, रूपका असतात, अलंकार असतात. या अनेक घटकांच्या माध्यमातून कवितेत संवेद्यता प्रकट झालेली असते असं आपल्याला कळतं. कवितेमध्ये निवेदक असतो. कसा निवेदक असतो? जसा कथा कादंबरीमध्ये निवेदक असतो ना, तसाच कवितेतही असतो. पण हा निवेदक कथा कादंबरीतल्या निवेदकापेक्षा थोडासा वेगळा असतो. कारण कविता हा आत्मनिष्ठ वाङ्मय प्रकार असल्यामुळे कवितेतला जो निवेदक असतो तो अधिकाधिक प्रत्यक्षपणे जीवनानुभवाकडे जात असतो. आपल्या जीवनातल्या जगण्यातल्या अनुभवाकडे तो घेऊन जात असतो. हा जो निवेदक असतो तो निवेदक स्वतःच भावविश्व किंवा विचार विश्व तो मांडत असतो, तो अभिव्यक्त करीत असतो. आणि हे करताना तो स्वतःच्या बरोबरच सांगताना, स्वतःचे विचार सांगताना, स्वतःचं भावविश्व सांगत असताना तो त्याचं नातं त्याच वेळेला समाजाशी जोडून घेत असतो. आता हे
संत तुकारामांचं जे अभंग वचन आहे ते जर आपण बघितलं तर कळेल की सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. निवेदकाच्या स्वरूपात तो सांगतो, स्वतःच्या अनुभवाची प्रतीती तो देतो आणि वाचकाला हे वाचताना हे पटतं किंवा कळतं की अरे बरोबर आहे. समाजातल्या लोकांनाही पटतं की खरंच सुख हे खूप थोडं आहे हो, दुःख डोंगरा एवढं आहे. किंवा बोल बोलता वाटे सोपे करणी करिता ठीर फाटे, किंवा महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहते. ताठ म्हणजे नम्र न होणारी माणसं हे प्रवाहाच्या काळात वाहून जातात. जसं नदीवरच्या काठावरची झाडं पूर आल्यानंतर वाकत नाहीत म्हणून ती वाहून जातात, पण लव्हाळे मात्र ते पाणी पाऊस पूर आला की वाकतात आणि मग ते पाऊस ओसरून पूर ओसरून गेला की उभी राहतात. नम्र माणसं कोणत्याही संकटांना, कोणत्याही ओघांना वेळ येईल तसं वागतात आणि पुन्हा उभा राहतात. हा जो तुकारामांनी व्यक्त केलेला अनुभव आहे या झाडांच्या किंवा या लव्हाळ्यांच्या रूपकातून, तर तो समाजातल्या इतर लोकांना देखील पटतो. अरे बरोबर आहे, अशी प्रतीती तो देत असतो. आणि म्हणून काव्यामधला जो अनुभव असतो तो अनुभव आत्मनिष्ठ स्वरूपाचा जरी असला तर तो सामाजिक जीवनाशी, समाजातल्या इतर व्यक्तींशी देखील तो जोडता येतो. पंडित कवितेतील निवेदक किंवा संतांच्या कवितेतील निवेदक जो असतो ना, तो व्यापकपणे कोणत्याही भक्ताच्या रूपात अभिव्यक्त होताना दिसतो. हे एक कवितेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. नंतर एक कवितेचं वैशिष्ट्य आहे प्रतिमा, प्रतीक, रूपक आणि मिथक जी आहेत ना, ही कवितेत येतात, यांचा वापर केला जातो. कवितेच्या भाषेला विशेष प्रकारचं एक अर्थ सौंदर्य लाभतं याच्यामुळे, किंवा याच्यामुळेच कवितेमध्ये अनेक अर्थता प्रकटते. आता प्रतिमा कशाला म्हणतात? प्रतिमा म्हणजे काय तर कवितेत अनेक प्रकारच्या प्रतिमांचा जो वापर केला जातो. कवीला जो जीवनानुभव येत असतो, तो जीवनाचा आलेला अनुभव व्यक्त करण्यासाठी त्यानं जो शब्द योजतो ना, त्या शब्दाला प्रतिमा असं म्हणतात. कवीला शब्दाच्या माध्यमातून आपल्या जाणीवा, आपल्या संवेदना ह्या व्यक्त करायच्या असतात. आणि किंवा एखादी गुंतागुंतीची इंद्रिय संवेदना जी असते का नाही, इंद्रियांची, ती संवेदना प्रतिमेतून व्यक्त केली जाते आणि वाचकाच्या मनात देखील अशीच प्रतिमा निर्माण होत असते. किंवा असंही आपल्याला म्हणता येतं, एखाद्या वस्तूच्या अनुपस्थितीमध्ये त्या वस्तूची प्रतिकृती वाचकाच्या मनपटलावर उमटवून देणं म्हणजे प्रतिमा. आता एक उदाहरण जर तुम्हाला नादो महानोरांच्या कवितेचं द्यायचं असेल तर असं देता येतं. नादो महानोरांनी कविता लिहिली, तुरीच्या हरीने पोरी पळाल्या, त्यांच्या पाऊल खुणांच्या चांदण्या ओल्या. बघा आता की ही एक प्रतिमा आहे, चांदण्या, ओल्या चांदण्या. वर्गात आता मी तुम्हाला हे जे सांगतोय हे लक्षात ठेवा की संत तुकारामांनी हे जे वर्णन केले ना, नादो महानोरांनी हे जे वर्णन केलेले ना, हे कशाच्या आधाराचं आहे? एक घटना आहे, एक प्रसंग आहे. शेतात तुरीच्या वळी असतात, मध्ये कापूस असतो, एक 10-12 कापसांच्या ओळी असतात आणि मग तुरीच्या 2 अशा काकऱ्या असतात. ह्या 10-12 काकऱ्यानंतर 2 काकऱ्या किंवा 5-6 काकऱ्यानंतर असं काही शेतकरी 10 नंतर, 12 नंतर, 6 नंतर, 8-7 नंतर, 9 नंतर अशा काकऱ्या घालतात.
सकाळी सकाळी जेव्हा स्त्रिया निंदायला येतात तेव्हा त्यांच्यासोबत लहान लहान मुलं असतात. सकाळी पूर्व दिशेला सूर्य इकडून जेव्हा निघतो तेव्हा त्या तुरीच्या ओळींच्या सावल्या तिकडून असतात, पलीकडून. मग ते मुलं खेळतात, रान ओलं असतं, इकडून तिकडे पळतात, तेव्हा त्यांच्या पावलांचे ठसे उमटतात, टाचांचे खोल ठसे, बोटांचे ठसे असे उमटतात. खाली ओली जमीन असते, वरी थोडीशी कोरडी असते, पण तसे ठसे उमटतात. दुपार होते, जेवायला स्त्रिया बसतात आणि नंतर मग दुपारून 2 वाजता 3 वाजता त्या उठून पुन्हा निंदायला लागतात. तेव्हा ह्याच तुरीच्या ओळींची सावली पूर्व दिशेला सूर्य होता तेव्हा इकडं पडलेली असते. आता इकडं सूर्य जातो म्हणून ती सावली इकडं पडते. इकडून खेळत असतील, पण इकडच्या बाजूला जे सकाळी खेळत होते आणि त्यांच्या पावलांचे जे ठसे उमटलेले असतात, 4-4:30च्या दरम्यान एक छोटीशी पावसाची सरी ते सननन अशी पडून निघून जाते. खाली ओली जमीन असते म्हणून काही ठिकाणी अशा टाचांचे ठसे जिथं असतात तिथं ते पाणी थोडं थोडं साचलेलं असतं. मग सूर्य थोड्या वेळानं एक अर्ध्या तासानंतर सूर्य पुन्हा दिसायला लागतो आणि त्या सूर्याच्या प्रकाशाच्या किरणांनी त्या पावलांचे ठसे पाण्याच्या सहित व्यापलेले असतात आणि त्या सूर्यांची किरण त्या पावलांच्या ठस्यावर चमकतात, त्या पाण्यावर चमकतात, त्या साचलेल्या छोट्याशा टाचांच्या ठस्यात. आणि मग कवी त्या ओळीनं येतो आणि तो त्याच्याकडे बघतो आणि तो म्हणतो, कदाचित सकाळी या तुरीच्या हारीने पोरी पळाल्या त्यांच्या पाऊल खुणांच्या ह्या चांदण्यावर. अशी प्रतिमा निर्माण केली जाते आणि ही प्रतिमा कवी स्वतःच्या अंतर्मनातून त्याचं दर्शन तो घडवत असतो. अशी ही कविता असते. आता ही जी कविता आहे ना, ह्या अशा एकच नाही तर अनेक अशा प्रतिमांच्या माध्यमातून कवी निर्माण करतो. आता प्रतीक असतात कवितेमध्ये. प्रतीक म्हणजे काय? एका अर्थाची खूण किंवा चिन्ह असते. कोणताही शब्द जेव्हा विशिष्ट अर्थाचा निर्देश करतो ना, तेव्हा त्याला प्रतीक म्हटले जाते. सांस्कृतिक जीवनात माणसे अनेक प्रकारच्या चिन्हांचा आणि खुणांचा वापर करतात, त्याचा अर्थ व्यक्त करतात. उदाहरणार्थ काय असतं की राजकीय पक्षाचं जे चिन्ह असतं ना, राजकीय पक्षाचं ते चिन्ह असेल, कूस असेल, कळस असेल, कुंकू असेल, चुडा किंवा देवादिकांच्या मूर्त्या, ही सुद्धा सांस्कृतिक अर्थ व्यक्त करणारी चिन्ह आहेत. जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्राचा जर आपण विचार केला तर त्या क्षेत्रातील अर्थ व्यक्त करण्यासाठी अशा प्रतीकांचा वापर केला जातो. आणि ही जी प्रतीक असतात, ही प्रतीक सामूहिक जीवनातून प्राप्त झालेली असतात. आता लक्षात ठेवा, पंजाचं जे चिन्ह आहे, म्हणजे काँग्रेसचं चिन्ह पंजा आहे, त्यांचं ह्याच्यावर हे प्रतीक आहे. कुंकू सौभाग्याचं प्रतीक आहे, चुडा सौभाग्याचं प्रतीक आहे, कलश आहे का नाही, मांगल्याचं पावित्र्याचं प्रतीक आहे. आणि म्हणून अशा अनेक प्रतीक कवी उभा करतो. आता ही प्रतीक जी असतात ना, ते भाषासृष्टीत कवी हे जे आहे ना, आपल्या काव्यामध्ये व्यक्तिनिष्ठ पातळीवरून अशा प्रतिमांचा वापर करीत असतो आणि त्यांना सार्वत्रिक आशय देण्याचा प्रयत्न करतो. मर्ढेकरांनी मुंगी, ओल्या पिपात मेलेले उंदीर ही प्रतीक, किंवा कुसुमाग्रजांनी अहिनकुल, आगगाडी, जमीन, किंवा बालकवींचे पारवा, करंदीकरांचं निळा पक्षी, किंवा वसंत सावंत यांची बैल, अशी प्रतीक वापरलेली असतात. चंद्र, सूर्य, अग्नी, नंदी बैल, वटवृक्ष अशी अनेक प्रकारची प्रतिमा काव्यामध्ये वापरलेली असतात. ती वारंवार येताना आपल्याला दिसतात. अशी प्रतीकांची रचना कवी करत असतो. रूपक असतं कवितेमध्ये. कवितेची भाषा जी असते ना, ती रूपकात्मक असते. कवितेतला जो अर्थ व्यक्त करण्यासाठी विशिष्ट पद्धत म्हणजे रूपक.
आता एखाद्या शब्दातून दुसऱ्या गोष्टीतील साम्य, स्वरूपता किंवा स्वरूपकता व्यक्त करण्याचा प्रकार म्हणजे रूपक आहे. आता एखादी कल्पना जर आपण मांडली, त्यातले विचार किंवा भावना मांडल्या, तर त्याच्यातून देखील रूपकात्मकता दिसते. उदाहरणार्थ, राम सिंहासारखा आहे. सिंहासारखा आहे म्हणजे चार पाय, असं तोंड वगैरे असा आहे का शेपटी वगैरे रामला नाही. राम हा सिंहासारखा धाडसी आहे. सिंह ही प्रतिमा, रूपक. खुर्चीचे पाय किंवा टेबलाची पाठ, खुर्चीला पाय असतात का, ती चालते का, नाही. खुर्चीचे चार पाय असतात. हे टेबलाची पाठ, छंदाचे चरण, ही सगळी शब्दप्रयोग रूपक भाव व्यक्त केलेली असतात. जर प्रसिद्ध रूपक तुम्हाला बघायची असतील तर संत एकनाथांनी आपल्या भारुडामध्ये वापरलेली आहेत. त्यांनी सासरा, सासू, नणंद, जाऊ, नवरा ही षडरिपूंची रूपके वापरलेली. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई, ही जेव्हा एकनाथांची एक सांसारिक स्त्री बोलते ना, तेव्हा त्याच्यातलं हेच रूपक असतं. दादला किंवा नवरा म्हणजे गर्व, ताठा, हे नको मला. म्हणजे अशा रूपकातून देखील कविता मांडली जाते. मिथक येतात कधी कधी कवितेमध्ये. मिथक म्हणजे काय, तर पुराणातली एखादी कथा असते, त्याला दिव्य कथा असं म्हणा, किंवा परंपरेनं चालत आलेली एखादी लोककथा म्हणा. प्राचीन काळापासून मानवी जीवनात अशा अनेक कथा, दंतकथा, पुराण कथा आणि लोकजीवनातून चालत, ह्या पुराण कथा असतील किंवा या सगळ्या असतील, या लोकजीवनात चालत आलेल्या असतात. आता लेखक हा जो असतो का नाही, या दंतकथांना आपल्या कल्पना विलासाच्या साह्यानं किंवा प्रतिभेचे नवे अर्थ बहाल करीत असतो. या मिथकांच्या मधून तो जीवनाच्या किंवा त्यातील आदिमतत्वाचा शोध घेतलेला जो असतो का नाही, तो निसर्ग आणि मानवी नातेसंबंध असतात ते, अमानवी आणि ईश्वरी संकेत असतात ते, मानवी जीवन, या सगळ्यांचा तो संबंध शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तो ह्या मिथकांच्या माध्यमातून केला जातो. चिरंतन असा मानवी भावनांचा अर्थ लावण्यासाठी मिथक ही कवींना उपयुक्त पडतात. भीष्म प्रतिज्ञा पुराणात आलेली कथा आहे. अजन्म लग्न, ब्रह्मचर्य राहणं, किंवा कवितेत अहिल्या, राधाकृष्ण, ही सगळी जी आहेत ना, ही सगळी मिथक आहेत, पुराण परंपरेनुसार आलेली, नाही का. आणि म्हणून किंवा पतिव्रता, ही अशी सगळी मिथक आहेत. आता कविता ही जी असते का नाही, ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकते, कारण वाचक भिन्न भिन्न असू शकतो. त्यामुळे रसग्रहणाची सर्वसामान्य अशी जी प्रक्रिया असते का नाही, तर ती सगळीकडे एकच असत नाही. रसग्रहणाचा तात्विक विचार करताना कविता ही कविता अशी का आणि केव्हा होते याचा विचार केल्या वाचून भागत नाही. हा सर्व विचार त्यामुळे पुष्कळसा घोटाळ्याचा होऊन बसतो. कवितेचे रसग्रहण हे जे आहे, हे त्या शब्दातून जो कवीला अर्थ सांगायचा असतो किंवा त्याला जे रूप येतं कवितेतल्या शब्दांना, ते काही गोष्टीमुळे येतं. त्याच्यामध्ये नाद आहे, संकेत आहे, शब्द आहे, अनुसंधान आहे, अर्थ आहे, या अशा सगळ्यांच्या माध्यमातून ते येतं. आणि म्हणून कविता ही अशी समजून घ्यायची असते. आता कवितेची ही काही लक्षणं जी आहेत ना, वरवर तुम्हाला काही सांगितली. काही कवितेची लक्षणं जी आहेत ना, कवितेत सेंद्रियता असते, कवितेत अनेकार्थता असते, कवितेमध्ये प्रतिमा असतात, कवितेमध्ये प्रतीका असतात, अलंकार असतात, अनेकार्थता असते कवितेमध्ये. हे अशी सगळी कवितेची
लक्षणं किंवा वैशिष्ट्ये आपल्याला पाहता येतात. तुम्ही आणि काही इतर पुस्तकातून त्या गोष्टी पाहू शकता. आपण आज या तासाच्या निमित्ताने इथं थांबूया. बाकीचा भाग मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो. ठीक आहे.